नमस्कार मित्रांनो, अमोल एसीपी वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण मटेरियल मास्टर या विषयावरती डिस्कशन केलं आणि त्याविषयीची माहिती घेतली आणि कॉन्फिगरेशनही पाहिलं आपण एसीपीमध्ये. तर थोडक्यात काय की मटेरियल मास्टर म्हणजे आपली एखादी इंडस्ट्री असेल आणि त्या इंडस्ट्रीमध्ये आपले काही रॉ मटेरियल्स आपण परचेस करत असू किंवा फिनिश प्रोडक्ट सेल करत असू, तर ह्या टाईपचे जे प्रोडक्ट आहेत, जे मटेरियल्स आहेत ते एसीपीमध्ये आपण क्रिएट करतो, त्याला म्हणतात मटेरियल मास्टर. ओके. आणि देन आज जो आपण टॉपिक पाहणार आहोत ते आहे वेंडर मास्टर. आता वेंडर म्हणजे काय की ज्याच्याकडून आपण माल खरेदी करतो, म्हणजे ज्याच्याकडून आपण मटेरियल परचेस करतो त्याला म्हणतात वेंडर. आणि तो जेव्हा आपल्याला एस सी पीमध्ये क्रिएट करावा लागतो त्याला म्हणतात वेंडर मास्टर. ओके. एस सी पीमध्ये वेंडर क्रिएट करणे त्या गोष्टीला म्हणतात वेंडर मास्टर. तर जर आपण स्लाईड वाईज पाहायला गेलो आणि त्याच्या कॉन्फिगरेशनमध्ये गेलो तर दोन गोष्टी आपल्याला क्रिएट कराव्या लागतात ॲज अ कन्सल्टंट म्हणून. एक आहे वेंडर अकाउंट ग्रुप. ओके. आता वेंडर ग्रुप म्हणजे काय की समजा आपली कंपनी आहे, ओके, आणि त्या कंपनीमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपच्या वेंडरकडून मटेरियल खरेदी करतो आहे. आता ते टाईप कोणते? समजा आपण इंडियामधल्या वेंडर्सकडून मटेरियल खरेदी करतो आहे, मग त्याच्यासाठी आपण कोणता वेंडर ग्रुप क्रिएट करणार? तो असेल डोमेस्टिक वेंडर. मी एक्झाम्पल देतो. ओके. सपोज की आपण मटेरियल खरेदी करतो आहे फॉरेनमधून, म्हणजे फॉरेनच्या वेंडरकडून आपण मटेरियल खरेदी करतो आहे, तर त्या वेंडर्ससाठी आपण वेंडर ग्रुप क्रिएट करू फॉरेन वेंडर म्हणून. किंवा अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर सपोज की एखाद्या वेंडरकडून आपण एखादी सर्व्हिस घेत असू, म्हणजे काय मेंटेनन्स करत असू किंवा पेंटिंग करत असू कंपनीमध्ये किंवा काहीही असं दुसरं काम जे सर्व्हिस टाईपमध्ये असेल असं घेत असू, तर त्या वेंडरसाठी, त्या टाईपच्या वेंडरसाठी आपण वेंडर ग्रुप क्रिएट करू सर्व्हिस वेंडर म्हणून. म्हणजे काय की वेंडर्सना कॅटेगराईज करण्यासाठी जी टर्म यूज केले जाते त्याला म्हणतात वेंडर अकाउंट ग्रुप. ओके. आता वेंडर ग्रुप तुम्हाला समजला असेल. देन आहे नंबर रेंज. ज्याप्रमाणे मटेरियल मास्टरमध्ये आपल्याला नंबर रेंज होती, म्हणजे प्रत्येक मटेरियलला एक युनिक नंबर होता, त्याप्रमाणेच वेंडर मास्टरसाठी सुद्धा एक युनिक नंबर असतो प्रत्येक वेंडरसाठी. ओके. ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये सुद्धा एक्सटर्नल नंबर रेंज आहे आणि इंटरनल नंबर रेंज आहे. इंटरनल म्हणजे जी की सिस्टीम ॲटोमॅटिकली कॅप्चर करते, जी आपल्याला मॅन्युअली टाकायची गरज नाही, ती म्हणजे इंटरनल नंबर रेंज. ओके. आणि एक्सटर्नल नंबर रेंज म्हणजे जी आपल्याला मॅन्युअली हाताने टाकावी लागते. ओके. तो नंबर टाकावा लागतो, त्याला म्हणतात एक्सटर्नल नंबर रेंज. त्यानंतर पुढे जर आपण पाहायला गेलो तर त्याचे टी कोड्स कोणते कोणते आहेत वेंडर मास्टरच्या रिलेटेड. जर आपल्याला वेंडर मास्टर क्रिएट करायचं असेल तर त्यासाठीचा जो टी कोड आहे तो आहे XK01. ओके. देन एकदा का वेंडर क्रिएट करून झाला, देन त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर त्यासाठी आपण वापरतो टी कोड XK02. देन जर आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायची असेल, म्हणजे पाहायची असेल, आपण जी पुटअप केली इन्फॉर्मेशन ती पाहायची असेल, तर त्यासाठीचा टी कोड आहे तो आहे XK03. आणि इन एनी केसेस सपोज एखाद्या वेंडरकडून आपल्याला खराब माल भेटला किंवा खराब सर्व्हिस भेटली आणि त्या वेंडरकडून आपल्याला परत सर्व्हिस किंवा मटेरियल परचेस करायचं नाही आहे पुढे केव्हाही, तर त्या वेंडरला आपल्याला जर ब्लॉक करायचं असेल तर त्यासाठी जो टी कोड यूज करतो तो आहे XK05. ओके. आता जर आपण एस ए पीमध्ये पाहायला गेलो तर पहिल्यांदा आपण पाहूयात की वेंडर क्रिएट कसा करतो आपण, आणि त्यासाठीचा जो टी कोड आहे तो आहे XK01. इथे ट्रान्झॅक्शन बॉक्समध्ये मी XK01 टाकतो आहे आणि एंटर करतो आहे. इथे सिस्टीमने खूप सारे आपल्याला फील्ड्स दिलेले आहेत. पहिले आहे वेंडर नंबरसाठीची ही पहिली फील्ड जी आहे, म्हणजे आपण जी नंबर रेंज मेंटेन करतो त्यावरती डिपेंड आहे की इथे कोणता नंबर येईल. देन आहे कंपनी कोड. ओके. आपला कंपनी कोड जो आहे तो इथे पुटअप करायचा आपल्याला. आपला जो आपण मागे क्रिएट केला होता तो आहे PL00, म्हणजे कोणत्या कंपनी कोडसाठी हा वेंडर आपण क्रिएट करतो आहे. देन आहे पर्चेसिंग ऑर्गनायझेशन, म्हणजे कोणत्या पर्चेसिंग ऑर्गनायझेशनसाठी आपण हा वेंडर क्रिएट करतो आहे, आपली होती PL20. आणि देन अकाउंट ग्रुप. अकाउंट ग्रुपच्या इथे जाऊन मी जर ह्या आयकॉनवरती क्लिक केलं
तर मला मल्टिपल्स अकाउंट ग्रुप, जे मी तुम्हाला मागील स्लाइड्समध्ये सांगितलं वेंडर अकाउंट ग्रुप, तो हाच. ओके, तर इथे खूप सारे वेंडर ग्रुप आहेत जे SAPकडून प्री डिलिवर्ड आहेत. तर त्यामधला 0001 आहे हा स्टँडर्ड एक वेंडर ग्रुप आहे, तो मी आता यूज करेन. ओके, आणि ह्यालाच यूज करून आपण दुसरे कॉपी करून दुसरे वेंडर ग्रुप्स आपण क्रिएट करू शकतो, अकाउंट ग्रुप्स आपण क्रिएट करू शकतो. तर आत्ता इथे जर मी एंटर केलं तर सिस्टीम काय सांगते की अकाउंट ग्रुप 0001 म्हणजे ह्या अकाउंट ग्रुपला युजेस एक्सटर्नल नंबर असाइनमेंट, म्हणजे एक्सटर्नल नंबर रेंज त्याला असाइन आहे. ओके, इंटरनल नंबर रेंज नाही आहे, म्हणून सिस्टीमने आपल्याला एरर दिला आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, मॅन्युअली आपल्याला नंबर एंटर करावा लागेल. आता आपल्याला माहीत नाही आहे तो नंबर कोणता आहे, नंबर रेंज कोणती मेंटेन केली आहे, म्हणून मी इथे आता कोणताही नंबर टाकतो. ओके, आणि एंटर करतो. तर सिस्टीम काय म्हणते की तुम्हाला जी नंबर रेंज ह्या अकाउंट ग्रुपला असाइन आहे एक्सटर्नल नंबर, ती आहे 1 पासून ते 9999 पर्यंतची. ओके, ती आपण यूज करू शकतो. तर त्यामधला मी एखादा नंबर घेतो आता की 65 घेतो. ओके, रँडमली मी हा एक्सटर्नल नंबर इथे टाकतो, कंपनी कोड टाकलेला आहे, पर्चेसिंग ऑर्गनायझेशन टाकले आहे, अकाउंट ग्रुप टाकलेला आहे, देन एंटर करतो. एंटर केल्यानंतर पहिला जो आपला टॅब येतो तो आहे ॲड्रेसचा, म्हणजे हा वेंडरचा टोटल डिटेल्स आपल्याला इथे टाकायचे आहे. टायटलमध्ये मी कंपनी चूज करतो, वेंडरचं नेम देतो काहीतरी की ABC प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी आपली वेंडर असेल. ओके, सर्च टर्ममध्ये ABC टाकतो. ओके, स्ट्रीट हाऊस नंबर ह्या डिटेल्स आपण टाकू शकतो. सिटी टाकतो आता पुणे, कंट्री IN, देन इथे लँग्वेज इंग्लिश आहे. ओके, ही सगळी इन्फॉर्मेशन टाकून झाल्यानंतर तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन भरू शकता, आत्ता प्रॅक्टिससाठी काही एवढी गरज नाही आहे. ओके, सो देन त्याच्यानंतर मी एंटरवरती क्लिक करतो आहे. ह्या टॅबमध्ये काही टाकायची गरज नाही आहे. आत्ता MMच्या रिलेटेड हे टॅब्स नाही आहेत, हे फायनान्सचे टॅब्स आहेत. ओके, तर हे आपल्याला टाकायची आता गरज नाही आहे. एंटर करतो आहे. इथे सगळे बँकिंग अकाउंटच्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे, ते फायनान्स कन्सल्टंट आहेत, फायनान्सचे जे रिलेटेड पर्सन्स आहेत कंपनीमधले, ते इथे फिलअप करतात. एंटर करतो. इथे रिकन्सिलेशन अकाउंट ही इम्पॉर्टंट फील्ड आहे. म्हणजे काय की ह्या वेंडरसोबत आपण जे काही मटेरियल परचेस करणार आहोत त्याच्या अकाउंटिंग एंट्रीज ज्या आहेत, म्हणजे फायनान्शियल इम्पॅक्ट जो पडणार आहे तो कोणत्या अकाउंटला पडायला हवा, राईट, ते इथे आपण टाकतो. ते तुम्हाला पुढे जाऊन आपण जेव्हा P2P सायकल पाहू, म्हणजे प्रोक्युरमेंट टू पे सायकल पाहू, त्यामध्ये मी दाखवेनच तुम्हाला. ओके, आत्ता जो आपल्याला यूज करायचो हा 1640, हा ट्रेड पेएबल्स डोमेस्टिक, हे GL अकाउंट आपण यूज करायचं आहे रिकन्सिलेशन अकाउंट म्हणजे. ओके, हे कुठे रिफ्लेक्ट होतं ते आपण नंतर पाहायचं आहे. देन कॅश मॅनेजमेंट ग्रुप म्हणजे काय की ह्या वेंडरसाठी जे काही पेमेंट रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असतील त्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा ग्रुप कोणता किंवा पर्सन कोण, ते आपल्याला इथे टाकायचं असतं. आता मी इथे A1 टाकतो जस्ट आपल्या प्रॅक्टिससाठी, काहीही आपण टाकू शकतो. ओके, देन ओके, ही डिटेल्स टाकून झाल्यानंतर एंटर करायचं आहे. इथे आपण पेमेंट टर्म्स पण चूज करू शकतो. ओके, देन इथे पेमेंट टर्म्स मी घेतो. पेमेंट टर्म्स म्हणजे काय की ह्या वेंडरला आपल्याला पेमेंट जे आहे ते केव्हा करायचे, म्हणजे त्यानं मटेरियल दिल्यानंतर त्याच्या किती दिवसानंतर पेमेंट करायचे आहे. समजा की आपल्याला इमिजिएट पेमेंट करायची, तर ही 0001 पेमेंट टर्म मी चूज करेन. ह्या पेमेंट टर्म्स कशा क्रिएट करायच्या त्याचा एक वेगळा टॉपिक आहे, तो पण आपण पाहणार आहोत. आत्ता आपल्या प्रॅक्टिससाठी म्हणून आपण ही 0001 घेऊ, पेमेंट इमिजिएटली ड्यू नेट, म्हणजे जी काही ड्यू डेट असेल त्या दिवशी आपण पेमेंट करणार आहे असं. किंवा अजून जर एक्झाम्पल्स पाहायला गेलो तर 0002 पेमेंट टर्म्स पाहिली तर काय लिहिले त्याच्यात, 14 डेजच्या आत जर पेमेंट केली तर 3% डिस्काउंट आपल्याला भेटेल, 30 दिवसांच्या आत जर पेमेंट केली तर 2% डिस्काउंट भेटेल, आणि 45 डेजला जर केले आपण पेमेंट तर सगळी त्या रक्कम भरावी लागेल. हे असं ह्या पेमेंट टर्म्स आपण क्रिएट करू शकतो. आता ह्याच्यात डीपमध्ये जायची गरज नाही, जस्ट तुम्ही 0001 सिलेक्ट करा म्हणजे इमिजिएट पेमेंट. देन चेक डबल इनवॉइसवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे काय की याच्यावरून समजा एक इनवॉइस आलं आहे 123 नंबरचं. ओके, आणि सेम 123 नंबरचा अजून एक इनवॉइस या वेंडरनं जर आपल्याला सेंड केलं तर ते चुकीचं होईल ना, राईट, एंट्रीज SAPमध्ये सेव्ह करायला. सो त्याच्यासाठी सिस्टीममध्ये इथे चेक डबल इनवॉइस हा ऑप्शन दिला आहे, ज्यामुळे की सेम नंबरचे इनवॉइसेस आपल्यामध्ये ॲक्सेप्ट नाही करणार सिस्टीम. देन एंटरवरती क्लिक करायचं आहे, परत एंटरवरती क्लिक करायचं आहे. आता ॲज अ SAP MM कन्सल्टंट किंवा SAP MM एंड युजर, ओके, हा टॅब खूप इम्पॉर्टंट आहे पर्चेसिंग डेटाचा. ओके, ह्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा टाकावी लागेल ऑर्डर करन्सी, म्हणजे कोणत्या करन्सीमध्ये ह्याला आपल्याला पेमेंट करायचं आहे.
आता INR चूज करतो आहे मी. टर्म्स ऑफ पेमेंट म्हणजे मी जे पेमेंट टर्म्स सांगितलं होतं तेच 0001 इथे चूज करतो आहे मी. ओके, देन GR बेस्ड इनवॉइस व्हेरिफिकेशन हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके, GR बेस्ड इनवॉइस व्हेरिफिकेशन म्हणजे काय की जेव्हा आपण सपोज मटेरियल वेंडरनं पाठवलं आहे आपल्या कंपनीच्या ठिकाणी आणि ज्या वेळेला कंपनीच्या एरियाच्या आतमध्ये ते घेत असतो मटेरियल, त्यावेळेला आपण गुड्स रिसिप्ट नावाची एक प्रोसेस करतो की ज्याच्या थ्रू आपण मटेरियल आतमध्ये घेतो आणि गुड्स रिसिप्ट नावाचं डॉक्युमेंट पोस्ट केलं जातं SAPमध्ये. आणि त्यानंतरची प्रोसेस असते इनवॉइस व्हेरिफिकेशन. ते आपल्याला डिटेल्समध्ये पाहायचं आहे, जस्ट ओव्हरव्ह्यू म्हणून सांगतो आहे की गुड्स रिसिप्ट झाल्यानंतर आपण इनवॉइस व्हेरिफिकेशन करतो. तर ते इनवॉइस व्हेरिफिकेशन ह्या गुड्स रिसिप्टच्या बेस्ट असेल, म्हणजे त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन पुटअप केलेली असेल ती इकडे इनवॉइस व्हेरिफिकेशनला रिफ्लेक्ट होईल. ओके, P2B सायकलमध्ये ते समजून जाईल टोटली. जस्ट ही टिक इथे आपल्याला टिक करायची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे टाकल्यानंतर एंटरवरती क्लिक करायचं आहे आणि अजून एकदा एंटरवरती क्लिक करायचं आहे आणि वरती क्लिक करायचं आहे. अशा तऱ्हेने आपला हा वेंडर क्रिएट झाला. इथे तुम्हाला दिसते खाली वेंडर 65 हॅज बीन क्रिएटेड फॉर कंपनी कोड PL00 अँड पर्चेसिंग ऑर्गनायझेशन PL20. आता हाच वेंडरमध्ये जर आपल्याला काही डिटेल्स चेंज करायचे असेल तर त्यासाठीचा टी कोड होता XK02. आता मी /n बाहेर येतो. तुम्ही असं पण करू शकता, फक्त /n इथे टाकून XK02 डायरेक्टली टाकू शकता, म्हणजे त्या टी कोडवर तुम्ही डायरेक्टली जम्प व्हाल. ओके, मी काय करतो /n XK02 टाकून एंटर करतोय. ओके, डायरेक्टली आपण दुसऱ्या स्क्रीनवरती आलो, XK02च्या स्क्रीनवरती. ती आहे चेंज वेंडरची. ओके, स्क्रीन. आता आपला वेंडर होता 65, कंपनी कोड होता PL00, पर्चेसिंग ऑर्गनायझेशन होती PL20. तर त्यामध्ये आपण कोणकोणती इन्फॉर्मेशन फिलअप केली, ॲड्रेस वगैरे टाकला आपण, राईट, ते जनरल डेटा टॅबमध्ये येतं. देन कंपनी कोड रिलेटेड डेटा टाकला, म्हणजे पेमेंट हा टाकलेला नाही आहे बट आपण त्यामध्ये होता तिथे. आणि देन पर्चेसिंग ऑर्गनायझेशन डेटा होता, जे की पर्चेसिंग डेटा काय असेल तो आपण टाकला. आता आपला कोणता डेटा चेंज करायचा असेल, समजा की पर्चेसिंग टॅबमधला आपल्याला डेटा चेंज करायचा असेल तर त्याला मी सिलेक्ट करणार. टोटल सगळे सिलेक्ट करायचे असतील तर ते पण करू शकतो. आणि सपोज स्पेसिफिकली मला पर्चेसिंग डेटामधला टॅब त्याच्यामधली इन्फॉर्मेशन जर मला चेंज करायची असेल तर मी हा चेक करणार आयकॉन, देन एंटरवरती क्लिक करणार. एक्सटेंडेड विथ होल्डिंग फंक्शनॅलिटी. ओके, हे डिसिलेक्ट करतो. ओके, देन पर्चेसिंग डेटा फक्त आपण सिलेक्ट केला आहे आणि देन एंटरवरती क्लिक करतो. ओके, पर्चेसिंग डेटावरती आपण आलेलो आहोत. इथे जर टर्म्स ऑफ पेमेंट आपल्याला चेंज करायचं असेल तर ते करू शकतो आपण, किंवा अजून कोणता टिक करायची असेल तर आपण टिक करू शकतो. आता ही टिक केली समजा आपण, मी इथे, आणि मी सेव्ह केलं, तर हा चेंज येऊन जातो त्या वेंडरमध्ये. ओके, अशा तऱ्हेने आपण वेंडरची इन्फॉर्मेशन चेंज करू शकतो. आणि जर फक्त डिस्प्ले करायचं असेल तर त्यासाठीचा टी कोड आहे तो XK03. ओके, /n XK03 टाईप करतो मी आणि एंटर करतो. ते टाईप केल्यानंतर इथे परत ही डिटेल्स सगळी येते. आता कोणता डेटा तुम्हाला शो करायचा आहे, डिस्प्ले करायचा आहे, सपोज की पर्चेसिंग डेटा मला शो करायचा आहे, तर तेवढाच मी सिलेक्ट करेन आणि एंटर करतो आहे. तर इथे दिसतोय तुम्हाला आपण हे चेंजेस केले होते, हे सगळी चेंजेस आपण पाहू शकतो. चेंज काही करू शकत नाही आहे, फक्त आपण डिस्प्ले करू शकतो या सगळ्या फील्ड्स. ओके, तर हे होते टी कोड्स त्याच्या रिलेटेड. आणि जर एखादा वेंडर ब्लॉक करायचा असेल तर त्यासाठीचा टी कोड होता /n XK05. ओके, ट्रान्झॅक्शन बॉक्समध्ये मी टाकला आणि एंटर करतो आहे. हा वेंडर आपला, हा कंपनी कोड, ही पर्चेसिंग ऑर्गनायझेशन, ही सगळी इन्फॉर्मेशन टाकून झाल्यानंतर एंटर करायचं आहे. आणि हा जर आपल्याला टोटली ब्लॉक करायचं असेल तर इथे ऑल कंपनी कोड्सला सिलेक्ट करायचं. ओके, किंवा सिलेक्टेड एखाद्या कंपनी कोडसाठी करायचं असेल तर सिलेक्टेड कंपनी कोडसाठी. इथे मी ऑल कंपनी कोड्स आणि ऑल पर्चेसिंग ऑर्गनायझेशन चूज करतो आणि सेव्हवरती क्लिक करतो आहे. तर अशा तऱ्हेने हा वेंडर ब्लॉक होऊन जातो, जो की आपण कुठे यूज करू शकत नाही. ओके, याप्रमाणे आपल्याला वेंडर ब्लॉक करायचा. आता अनब्लॉक करतो. ओके, इथे डिसिलेक्ट करतो आणि देन सेव्ह करतो. हे झालं एंड युजर वेंडर मास्टर कसे क्रिएट करतात. ओके, आता ॲज अ कन्सल्टंट आपल्याला काय करावं लागतं, पहिला आहे वेंडर अकाउंट ग्रुप क्रिएट करावा लागतो. तर त्यासाठीचं पाथ आहे SPRO. इथे मी SPRO टाकले, एंटर करतो आहे. SAP रेफरन्स आहे आमची. त्याच्यानंतर लॉजिस्टिक जनरल, त्याच्यामध्ये बिझनेस पार्टनर, त्याच्यामध्ये वेंडर्स, त्याच्यामध्ये कंट्रोल, त्याच्यामध्ये डिफाईन अकाउंट ग्रुप्स अँड फील्ड सिलेक्शन फॉर वेंडर. ओके, त्याच्यावरती क्लिक करतो आहे. आता हे सगळे ग्रुप्स आपल्याला तिथे जे शो करत होतो ते सगळे इथे आलेले आहेत.
तर मी हा जो 0001 हा वेंडर ग्रुप आहे स्टँडर्ड, त्याला मी सिलेक्ट करतो. आता मला नवीन बनवायचा आहे माझा वेंडर ग्रुप, सो मी ह्याला सिलेक्ट करतो आहे आणि कॉपी ॲजवरती क्लिक करतो आहे. म्हणजे काय होईल, तो वेंडर ग्रुप आपण कॉपी करून आपला नवीन बनवू शकतो. आता मी इथे नाव देतो काहीतरी PL 00. ओके, PL 00 हा अकाउंट ग्रुप मी क्रिएट करतो आहे आणि त्याचं नाव देतो आहे डोमेस्टिक वेंडर. ओके, हे नाव मी त्याला दिले, बाकी इन्फॉर्मेशन इथे आहे. देन एंटर करतो आहे आणि हा वेंडर ग्रुप आपला PL 00 क्रिएट झाला आहे, वेंडर अकाउंट ग्रुप, आणि देन सेव्ह करतो आहे. हे ट्रान्सपोर्ट रिक्वेस्टचा पॉपअप येतो आहे, देन एंटर करतो आहे. हा PL 00 हा वेंडर ग्रुप आपला क्रिएट झाला आहे. आता आपण एक नवीन स्क्रीन खोलूयात. इथे ह्या आयकॉनवरती क्लिक करतो आहे, एक नवीन स्क्रीन ओपन होईल. ओके, ह्या स्क्रीनवरती जाऊन मी XK01ला जातो आणि त्या अकाउंट ग्रुपच्या आयकॉनला येऊन F4वरती क्लिक करतो किंवा त्या आयकॉनवरती क्लिक करू शकतो. आता आपण जो बनवला होता तो PL 00 होता. इथे पाहू शकता तुम्ही PL 00 डोमेस्टिक वेंडर हा तयार झाला आहे. त्याला सिलेक्ट करून मी आता यूज करू शकतो. काही 68 काहीतरी टाकतो, एंटर करतो. ओके, या अशा प्रकारे आपण नवीन वेंडर ग्रुप बनवू शकतो. ओके, तर मी परत ह्या टॅबवरती जातो. तिथे आता वेंडर ग्रुप आपला क्रिएट झाला हा असा. बट वेंडर क्रिएट करत असताना खूप साऱ्या फील्ड्स अवेलेबल होत्या तिथे. आता एखादी फील्ड जर त्याच्यामध्ये, जसं की आपण मटेरियल मास्टरमध्ये एखादी फील्ड डिस्प्ले करायची असेल, एखादी फील्ड हाईड करायची असेल, एखादी फील्ड रिक्वायर्ड करायची असेल, तर करत होतो तिथे. त्याप्रमाणे याच्यामध्ये कसं करता येईल की वेंडर मास्टर क्रिएट करत असताना ज्या फील्ड्स येतात त्या हाईड, डिस्प्ले किंवा रिक्वायर्ड कसं करायचं, तर त्यासाठी काय करायचं, आपला जो वेंडर ग्रुप आपण यूज करणार आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि डिटेल्सवरती क्लिक करायचं. इथे जे डिटेल्स दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सगळ्या फील्ड स्टेटस दिसेल. जनरल डेटा, कंपनी कोड डेटा, पर्चेसिंग डेटा, पर्चेसिंग सवरेज, पर्चेसिंग प्लांट. आता आपल्या जी डिटेल्स, सपोज की पर्चेसिंग डेटामधल्या काही फील्ड्स मला फक्त डिस्प्ले करायचे आहेत, म्हणजे त्या फिलअप नाही करता आल्या पाहिजे, तर मी काय करेन, पर्चेसिंग डेटावरती डबल क्लिक करेन, परत पर्चेसिंग डेटावरती क्लिक करेन. आता इथे सगळ्या फील्ड्स येऊन जातात ज्या की तिथे तुम्हाला दिसत होत्या. कोणत्या मी दाखवतो परत. ही दुसरी स्क्रीन आहे आपली. तिथे XK01वर XK03ला जातो. हा आपला वेंडर होता. पर्चेसिंग डेटाला सिलेक्ट केला, एंटर करतो. 67 होता आय थिंक आपला, 65. ओके, त्याचा हा पर्चेसिंग डेटा आहे. तर ऑर्डर करन्सी आहे, टर्म्स ऑफ पेमेंट आहे, इन्को टर्म्स आहे. ओके, आता इन्को टर्म्सला मी जातो, तुम्हाला दाखवतो. चेंजमध्ये जातो, /n XK02 हा वेंडर. ओके, इन्को टर्म्स ही फील्ड आता काय मी टाकू शकतो इथे. आता जर याला फक्त डिस्प्ले करायचं असेल मला, तर मी इकडे येईन परत. ओके, ह्या स्क्रीनवरती इन्को टर्म्सला काय करेन मी, डिस्प्ले असं सिलेक्ट करेन. ओके, आणि मी सॉरी, आपला वेंडर ग्रुप दुसरा होता, मी आता हा घेतला आहे. आपण 0001 हा वेंडर ग्रुप घेतला होता जेव्हा आपण पहिला वेंडर क्रिएट केला होता. तर इथं जर मी ह्या वेंडरवरती गेलो, बॅक येतो, XK02 हा आपला वेंडर, इकडे येतो. हा 0001 मी घेतला वेंडर ग्रुप. डिटेल्सवरती गेलो त्याच्या, देन इथे पर्चेसिंग डेटाला गेलो, परत पर्चेसिंग डेटाला गेलो आणि काय होते आपली फील्ड, इन्को टर्म्स. त्या इन्को टर्म्सला मी काय करणार, डिस्प्ले करणार आणि सेव्ह करतो. आता मी इकडे परत येतो. आता हा वेंडर मी परत एकदा चेंज मोडमध्ये ओपन करतो. /n XK02 पर्चेसिंग डेटा सिलेक्टेड आहे, एंटर करतो आहे. आता इन्को टर्म्स पहा, फक्त डिस्प्ले मोडमध्ये गेलं आहे, राईट. आता याला जर मला रिक्वायर्ड करायचं असेल तर परत मी इकडे येईन. ओके, परत पर्चेसिंग डेटाला जाईन, इथे इन्को टर्म्स आणि याला रिक्वायर्ड एंट्री सिलेक्ट केलं मी, रिक्वायर्ड एंट्री, आणि सेव्ह करतो. ओके, परत त्या टॅबवरती येतो मी, इकडच्या दुसऱ्या, परत /n XK02ला जातो, परत ओपन करतो वेंडर. आता बघा, इन्को टर्म्स रिक्वायर्ड दिसतं इथे. ही टिक दिसते का वेगळी, बरोबर चिन्ह, ते म्हणजे ही फील्ड रिक्वायर्ड आहे, म्हणजे त्याच्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. इथं दाखवते का, फिल इन ऑल रिक्वायर्ड एंटर फील्ड्स. तर असं आहे, फील्ड कोणत्याही टॅबमधली आपल्याला डिस्प्ले, हाईड किंवा मॅन्डेटरी करता येते. आता मी होतं तसं करतो त्याला, ऑप्शनल एंट्री अँड देन सेव्ह. जेव्हा आपण आपला अकाउंट ग्रुप यूज करून जेव्हा एखादा वेंडर क्रिएट करू,
तर त्याच अकाउंट ग्रुपसाठी ह्या फील्ड चेंज करायचे असतात. तर आपला PL00 होता, तर त्यासाठी चेंजेस करायचे, त्याला सिलेक्ट करेन, डिटेल्समध्ये जाईन. ओके, जनरल डेटामधला म्हणजे ॲड्रेस वगैरे, ॲड्रेसमध्ये काही मॅन्डेटरी करायचं असेल, रिक्वायर्ड करायचं असेल तर ते आपण इथं करू शकतो. नेम आहे, नेम 2 आहे, स्ट्रीट आहे, खूप सारी इन्फॉर्मेशन आहे. ओके, हे झालं स्क्रीन लेआउटविषयी. ओके, तर त्यानंतर आपल्याला अजून एक इम्पॉर्टंट ऑप्शन पाहायचा आहे, तो म्हणजे पार्टनर फंक्शन. तर पार्टनर फंक्शन म्हणजे काय, की सपोज एखादा आपला वेंडर आहे ज्याच्याकडून की आपण मटेरियल मागवतो आहे, परचेस करतो आहे, आणि मटेरियल परचेस केल्यानंतर त्यानं मटेरियल पाठवलं आणि देन त्यानं इनवॉइस दिलं आपल्याला. ओके, आणि इनवॉइस दिल्यानंतर जी काही पेमेंट करायची आहे ती पेमेंट दुसऱ्या एखाद्या वेंडरला करायचं आहे, म्हणजे त्याच्याच एखाद्या पार्टनरला करायची आहे. अशा केसेस असू शकतात रिॲलिटीमध्ये, की आपल्याला इनवॉइस वेगळा वेंडर देतो आहे आणि पेमेंट आपल्याला दुसऱ्या वेंडरला करायचं आहे. ओके, त्यासाठी पार्टनर फंक्शन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पार्टनर फंक्शनच्या थ्रू आपण वेंडरचं एक फंक्शन क्रिएट करू शकतो, त्याच्यानंतर पेमेंट कोणाला करायचं आहे त्याचं एक फंक्शन करू शकतो, इनवॉइस कोण सेंड करणार आहे आपल्याला त्याचं एक फंक्शन क्रिएट करू शकतो. म्हणजे वेगवेगळे जर हे असतील तर ओके, तेव्हा पार्टनर फंक्शन यूज होतात. मोस्टली इन मोस्ट केसेस काय असतं, की इनवॉइस देणारी कंपनी पण सेम असते आणि पेमेंट घेणारी पण कंपनी सेम असते. ओके, बट इन रिअर केस हे असं वेगळं असू शकतं, तर त्यासाठी पार्टनर फंक्शन इम्पॉर्टन्स असतात. तर ते कसे क्रिएट करायचे किंवा कसे असाइन करायचे ते आता पाहूयात. त्यासाठीचा जो पाथ आहे तो आहे SPRO, SAP रेफरन्स IMG, देन मटेरियल्स मॅनेजमेंट, परचेसिंग, त्याच्यानंतर इथे खाली पार्टनर डिटर्मिनेशन, त्याच्यानंतर पार्टनर रोल्स, देन डिफाईन पार्टनर रोल्स, सॉरी बॅक यायचं आहे. त्याच्यानंतर इथे डिफाईन परमिसिबल पार्टनर रोल्स पर अकाउंट ग्रुप. ओके, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे खूप सारे अकाउंट ग्रुप फंक्शनल हे आहेत पार्टनर फंक्शन्स. तर त्यामधले जे युजफुल आहेत आपल्यासाठी ते आहेत VN म्हणजे वेंडर. ओके, वेंडर हे एक पार्टनर फंक्शन झालं ज्याला आपण ऑर्डर देतो आहे. ओके, त्याच्यानंतर इनवॉइस कुणाकडून भेटते आपल्याला ते म्हणजे इनवॉइसिंग पार्टी. देन GS म्हणजे गुड्स सप्लायर, जो आपल्याला गुड्स सप्लाय करणार आहे तो वेगळा वेंडर असू शकतो. ओके, अशा केसेस असू शकतात, म्हणजे एकाच वेंडरचे हे असे पार्टनर वेगवेगळे असू शकतात. तर आपण काय करू, हे पार्टनर फंक्शन आपल्या अकाउंट ग्रुपला असाइन करून घेऊ. आपला अकाउंट ग्रुप होता PL00, तर न्यू एंट्रीजवरती जायचं आहे आणि आपले कोणकोणते होते, VN होता, IP होता आणि GS होता, आणि अकाउंट ग्रुप आपला PL00. ओके, आणि एंटर करायचं आहे, एंटर. ओके, इथे आले ते सगळे वेंडर, इनवॉइस प्रेझेंट बाय आणि गुड्स सप्लायर, आणि देन मग काय करायचं, सेव्हवरती क्लिक करायचं. एंटर करतो आहे. आता हे सेव्ह झाले म्हणजे आपल्या अकाउंट ग्रुपला हे सगळे पार्टनर फंक्शन्स असाइन झाले. ओके, बॅक येतो. आता हे एक झालं. देन स्लॅशनं बाहेर आलो. आता पाहिजे आपल्याला नंबर रेंज, वेंडर मास्टरला नंबर रेंज कशी असाइन करायची आणि कशी क्रिएट करायची. त्यासाठीचा पाथ आहे SPRO, SAP रेफरन्स IMG, लॉजिस्टिक जनरल, देन बिझनेस पार्टनर, वेंडर्स, कंट्रोल, त्याच्यानंतर इथे डिफाईन नंबर रेंज फॉर वेंडर मास्टर रेकॉर्ड, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि देन इंटरवल्सवरती क्लिक करायचे. आता इथे आपल्याला नंबर रेंज क्रिएट कराव्या लागतात. त्यासाठी नवीन क्रिएट करण्यासाठी इथे इंटरवलचा आयकॉन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. देन इथे नंबर टाकायचा आहे एखादा, त्या नंबर रेंजसाठी मी आता 87 टाकतो रँडमली, जो एक्झिस्ट नाही आहे तो टाकायचा आहे. ओके, आणि ते फ्रॉम नंबर टू नंबर पण अशी नंबर रेंज टाकावी लागते जी की यूज नाही केली आणि एक्झिस्ट नाही आहे. आत्ता जर आपल्याला पाहिजे असेल यूज नाही कोणती अशी आहे ती, तर इथे ह्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि देन ही एक्झिस्टिंग जी यूज नाही झालेली आहे त्या नंबर रेंज चूज करायची. आता सगळीच्या सगळी ही मला वापरायची नाही आहे नंबर रेंज, सो यालाच कॉपी करतो आणि त्याच्यापुढे थोडेसे अंक जोडतो. इकडे पेस्ट करतो, त्याला 103च्या जागी 203 टाकतो, म्हणजे 400 103 पासून 400 203 ही आपली एक नंबर रेंज क्रिएट होईल. त्याच्यापुढे अजून एक ऑप्शन आहे एक्सटर्नलचा. ओके, ही टिक जी आहे ही जर मी टिक केली तर ही नंबर रेंज एक्सटर्नल नंबर रेंज होऊन जाईल. म्हणजे काय की मॅन्युअली आपल्याला टाकावे लागेल नंबर्स. ओके, आणि जर मी टिक नाही केली तर ही इंटरनल नंबर रेंज होऊन जाईल. म्हणजे काय की ॲटोमॅटिकली सिस्टीम पिकअप करेल वेंडर नंबर. ओके, तर आता ही इंटरनलच ठेवतो मी आणि एंटरवरती क्लिक करतो आणि देन सेव्हवरती क्लिक करतो. तर आपण कोणती नंबर रेंज आत्ता क्रिएट केली,
87. ओके, तर ही मला आता असाइन करायची आहे माझ्या वेंडर ग्रुपला. सो इथे पाठी यायचं आणि नंबर रेंजवरती क्लिक करायचं. आपला अकाउंट ग्रुप होता, पोझिशनवरती क्लिक करायचं आहे, PL00वरती क्लिक करायचं आहे. ओके, ते टाकल्यानंतर इथे समोर आपल्या अकाउंट ग्रुपच्या समोर इथे नंबर रेंजचा ऑप्शन दिसतोय, तिथे आपली 87 टाकायची. ओके, 87 टाकली आणि देन सेव्ह करायचं आहे. एंटरवरती क्लिक करायचं आहे. आता आपली नंबर रेंज याला असाइन झाली आपल्या अकाउंट ग्रुपला. सो मी अजून एक नवीन टॅब ओपन करतो आणि आता सपोज आपला वेंडर ग्रुप यूज करून, वेंडर अकाउंट ग्रुप यूज करून मी वेंडर क्रिएट करतो. XK01 टी कोडला जातो आहे आणि हा आपला PL00 अकाउंट ग्रुप, परचेसिंग ऑर्गनायझेशन, कंपनी कोड टाकला आणि एंटर करतो आहे. तर ॲटोमॅटिकली इंटरनल नंबर रेंज पिकअप केली सिस्टीमने. आता सगळी इन्फॉर्मेशन टाकून बघू आणि कोणता नंबर रिफ्लेक्ट होतो ते पाहू. आता मी डायरेक्टली काहीही टाकून देतो. ओके 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 ओके, हे पहा इथे पार्टनर फंक्शन्स आले ना आपले, जे असाइन केले होते. एंटर करतो आहे. हा पहा 400-103 हा आपल्या नंबर रेंजमधला एक नंबर सिस्टीमनं पिकअप केला आहे सिरीज वाईज. ओके, जर याच्यानंतर अजून एक मी क्रिएट करायला गेलो तर 400-104 येईल आपोआप. ओके, तर अशी आहे ही इंटरनल नंबर रेंज. त्याच नंबर रेंजला जर मी एक्सटर्नल केलं तर पाहूयात आपण काय होतं. परत इंटरवल्सवरती जातो. कोणती होती? 87. ओके, त्याला आता मी करू शकणार नाही मे बी, कारण ते आपण यूज केले. परत एकदा इंटरवल्सवरती जातो. 87 नाही, त्याला आपण आता करू शकणार नाही. तर आपल्याला जर त्याला एक्सटर्नल करायचं असेल तर जस्ट इथे टिक करायची, एखादी नवीन नंबर रेंज क्रिएट करून. चला आपण एक क्रिएटच करू. इंटरवलवरती क्लिक करतो, 88 करतो नंबर नवीन क्रिएट. फ्रॉम नंबर टू नंबरवरती इथे क्लिक करतो, सिलेक्ट करतो आणि 304पर्यंत येतो, म्हणजे 204 304पर्यंत. आणि याला एक्सटर्नलची टिक देतो, एंटर करतो, सेव्ह करतो. आता कोणती बनवली आपण? 88 नंबर. ओके, ती असाइन करूयात आपण आपल्या याला. नंबर रेंजवरती क्लिक करतो, PL00 आणि 87च्या जागी मी 88 इथे असाइन करतो आणि सेव्ह करतो. ओके, आता आपला अल्ट टॅब दाबल्यानंतर आपण त्या पेजेसच्या एका पेजवरून दुसऱ्या पेजला डायरेक्टली येऊ शकतो. अल्ट आणि टॅब. ओके, तर या टॅबवरती आलो मी परत. तर इथे आता आपण पाहूया PL00ला परत एकदा ओपन करतो, /NXK01 रिफ्रेश होईल सिस्टीम म्हणून. आता एंटर करतो. तर एरर काय देते की PL00 हे एक्सटर्नल नंबर असाइनमेंट आहे त्याची. सो तुम्हाला नंबर मॅन्युअली एंटर करावा लागेल. तर आता मी मॅन्युअली काही टाकतो तर नाही एक्सेप्ट करणार ते. का बोलतं सिस्टीम की ह्या नंबर रेंजच्या सिरीजमध्ये तुम्हाला नंबर टाकावा लागेल. काय आहे ती? 400-204 पासून चालू. ओके, रँडमली आता नंबर मी त्या सिरीजमधला कोणताही टाकून वेंडर क्रिएट करू शकतो. तर हे सगळं असं आहे वेंडर मास्टरविषयी. ओके, थँक्यू.